आहेत आणि दुर्दैवानं की सुदैव म्हणावं काय बोलावं, महिला आयोगाच्या अध्यक्षा अशा भोंदूबाबांचे पाय धरून पाय चेपून पाय धुताना आम्हाला सगळे दिसत आहेत. म्हणजे या महिलांना काय न्याय देऊ शकतील? ज्यांची श्रद्धा ज्यांना अंधश्रद्धेवर विश्वास आहे, भविष्यावर विश्वास आहे, भविष्यवाणीवर आहे, एस्ट्रॉलॉजरवर आहे, अशा त्या ठिकाणी खुर्चीवर बसलेल्या आमच्या आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षाकडून या महाराष्ट्रातील महिलांनी कोणत्या अपेक्षा ठेवाव्यात? आणि दैवी शक्ती वगैरे तो सांगत होता आणि अनेक राजकीय लोकांचे तर आहेच ते. आता ते व्हिडिओमध्ये महिलांचं शोषण झाल्याची सुद्धा माहिती आम्हाला मिळते. आणि असे भोंदूगिरी करणारे देशभरामध्ये आता खूप सुळसुळाट आलेला आहे. आणि हे सर्व दैवी शक्ती देव यांच्या अंगात येतो. आणि अलीकडे तर काही महाराजांच्या अंगामध्ये महाराजांच्या पुढे माईक धरूनही भूत बोलतो. म्हणजे हेही पाहिलं आपण. तो एक आहे बाबा माईकवर भूत बोलताय, माईक धरून सांगतोय, तो मान हलवत आहे. हे सगळं विचित्रच चाललेलं आहे. हे म्हणजे अख्खा देश अंधश्रद्धेत बुडाला आहे. त्यामुळे या भोंदूगिरी यांची पावत आहे. आणि राजकीय लोकही सुद्धा भविष्यासाठी कर्तृत्वानं मोठं होण्यापेक्षा भविष्य पाहून मोठं होण्याच्या संधी शोधत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती होईल की अधोगती होईल हा खरा विषय येतो. त्यामुळे मला तरी असं वाटतं याकडून सगळ्या परिस्थिती की महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तिकडे त्या कॅप्टन खरातचे पायदूतांचा व्हिडिओ समोर आला आहे. म्हणजे यांचा अंधश्रद्धेवर पूर्ण विश्वास आहे. या अंधश्रद्धेवर विश्वास असणाऱ्या भगिनीकडून महाराष्ट्रातील भगिनी सुरक्षित राहतील का? त्यांना न्याय मिळेल का? त्यामुळे त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावलेला आहे. त्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला पाहिजेत अशी आमची स्पष्ट मागणी आहे.